माझा एक प्रश्न होता, तास काटा व मिनिट काटा याच्यातील अंतर कसे काढावे? बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचं म्हणणं आहे की तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील अंतर कसे काढावे. आता अंतर म्हणजे काय की तास काटा आणि मिनिट काटाचं जे अंतर आहे ना त्याला कोनीय अंतर म्हणतात. कारण घड्याळ ही गोल असते म्हणून ते कोनीय अंतर असतं. अंतर तुमचं डिग्री मध्ये येणार आहे. आता बघा, समजा मी प्रश्न लिहिला. काय लिहिला प्रश्न की 3 वाजून किती मिनिट? 20 मिनिट. 3 वाजून 20 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काट्यात किती अंशाचा कोन असेल? तर एक सूत्र आहे. सूत्र काय माहितीये? 11/2 m वजा 30 h. बरोबर. या सूत्राची खासियत काय? m म्हणजे मिनिट, h म्हणजे काय? तास. तर 20 काय आहे? मिनिट. m बरोबर काय? 20. आणि h काय आहे? तास. किती तास? 3 तास. हे सूत्र ठेवायचं. मग 11/2 गुणिले m ची किंमत 20 वजा 30 गुणिले h ची किंमत 3. याला जर सोडवलं ना, बे 10 20, तर 11 10 किती? 110 वजा 30 त्रिक किती? 90. मग या 110 मधून 90 गेले, किती अंश येणार? 20 अंश. येणार उत्तर किती? 20 अंश. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर येणार उत्तर तुमचं 180 पेक्षा जास्त असेल, 180 पेक्षा जास्त असेल तर त्याला 360 मधनं काय करायचं? वजा करायचं. एवढं लक्षात ठेवायचं. कळालं सगळ्यांना?